जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अभय दिनकर। आज आपल्याकडे वॅगनर गाडी आलेली आहे आणि तिच्यात प्रॉब्लेम असा आहे का इंजिन ऑइलमध्ये पूर्ण कस्टमरने पाणी भरून ठेवलं होता। गाडी गरम होत होती म्हणून त्यांनी पाणी भरून ठेवला इंजिन ऑइलमध्ये। पाहू शकता 7-8 लिटर इंजिन ऑइलमध्ये पाणी भेटलं त्याचं। बघा आता पडतंय पाणी हा। आणि याचं कारण असं आहे की आपल्या गाडीबद्दल बेसिक माहिती नसल्यामुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे। तर आपण गाडीबद्दल थोडक्यात बेसिक माहिती जाणून घ्यायला पाहिजे। इथे लिहिलेलं आहे पूर्ण इंजिन ऑइल, त्याच्यामध्ये इंजिन ऑइलला टाकला पाहिजे। इथे ब्रेक ऑइल लिहिलेलं आहे बघा, ब्रेक फ्युल्ड, त्याच्यामध्ये ब्रेक ऑइल टाकला पाहिजे। आणि इथे कूलंट आहे, ही कॅप खोलल्यानंतर त्याच्यात कूलंट दिसणार। अशी थोडक्यात आपण बेसिक माहिती ठेवल्यानंतर असा हा प्रॉब्लेम होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांना इंजिन पण खोलायला लागेल आणि तो खर्च मागत पडेल असा वेळेस। ही बॅटरी आहे, बॅटरी पण कधी कधी आपण काढल्यानंतर उलटी चुकीची लावतो, त्याची चुकीची लावतो। इथं मायनस आहे आणि इकडे प्लस आहे, तर प्लसला कधी असते ती कधी पण पॉझिटिव्ह असते। अशा प्रकारे आपण बेसिक माहिती ठेवल्यानंतर आपल्याला गाडीमध्ये असा प्रॉब्लेम येऊ शकत नाही। मित्रांनो, आपण ऑइल पूर्ण चेंज केला, याचा 3दा आपण फ्लश मारलेलं आहे ऑइल आणि आता नवीन ऑइल टाकलेलं आहे। ऑइल बघा तुम्ही, नवीन पूर्ण झालेलं आहे ऑइल। आणि आपण बेल्ट पण नवीन टाकला, तिच्यामध्ये बेल्ट पूर्ण गेला होता हा बघा बेल्टीचा। आणि हा एअर फिल्टर पण चेंज करावा लागला, पूर्ण ऑइल पाण्यामध्ये भरलेलं आहे, ऑइल आणि पाण्यामध्ये भरलेलं आहे, त्यामुळे एअर फिल्टर पण नवीन टाकला। आणि तिथं थ्रोटल बॉडी पण क्लीन केली, थ्रोटल बॉडीमध्ये तिचा पाणी गेले होता, त्यामुळे ती पण क्लीन करून टाकली। आणि पाहूयात आता सेल मारून गाडीचे। गाडी चालू झालेली आहे, गाडीची फायरिंग पण चांगली प्रकारे आहे, कुठलाही आवाज नाही आहे। तिचे बेरिंग वगैरे पकडले नाही आहेत, फायरिंग चांगली आहे। मित्रांनो, गाडीचा इंजिन खोलण्यापासून वाचलेलं आहे आणि आपण काळजी घ्यायची जेणेकरून गाडीमध्ये असा काही प्रकार होणार नाही। आणि गाडीबद्दल बेसिक नॉलेज ठेवायचे थोडंफार, अशा प्रकारापासून आपण वाचू शकतो। धन्यवाद।